आज आपण मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक कसे करायचे हे बघणार आहोत. हे उकडीचे मोदक तुम्ही दिवसभर ठेवले किंवा 24 तास जरी ठेवले ना तरीही हे असेच मऊसूत राहतात आणि जरी याला तुम्ही नंतर गरम केलं तरीही ते अजिबात फुटत नाही, तुटत नाही आणि अगदी मस्त मऊसूत अशी आपले हे उकडीचे मोदक तयार होतात. या गरमागरम उकडीच्या मोदकांवरती मस्त ही तुपाची धार घालायची आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवायचं. तर आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन आता लवकरच होणार आहे आणि जर तुम्ही उकडीच्या मोदकांची परफेक्ट रेसिपीच्या शोधात असाल ना तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. कारण मी यामध्ये हे उकडीच्या मोदकांचं पीठ कसं करायचं ते सांगणार आहे. त्यानंतर सारण करण्यासाठीची संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणजे नारळ फोडायचा कसा त्यापासून तर आपले उकडीचे मोदक उकडायचे कसे तोपर्यंत. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर ही जी रेसिपी आहे ती मी पूर्ण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत इथे शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण उकडीच्या मोदकाचं पीठ तयार करू. हे जे पीठ आहे ना तेच सगळ्यात महत्वाचं आहे. ते जर बरोबर नाही झाले तर आपले मोदक अजिबात चांगले होणार नाही, मऊसूत होणार नाही आणि त्यामध्ये जेव्हा आपण उकडतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये क्रॅक्स वगैरे पण पडू शकतात. तर ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला आंबे मोहर तांदूळ घ्यायचा कारण त्याला सुगंध छान येतो आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही, फक्त धुवायचं आणि चाळणीवरती चाळून घ्यायचं. म्हणजे सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर अशा कपड्यावरती पूर्ण दिवसभर किंवा पूर्ण रात्रभर म्हणजे 4 ते 5 तास त्याला छान असं सुकवून घ्यायचं. त्यानंतर गिरणीमधून दळून आणायचं. पण हे जेव्हा आपण दळायला जातो तेव्हा गव्हाच्या पिठावरती किंवा इतर पिठांवरती याला दळायला लावायचं नाही. एकतर तुम्ही अशा गिरणीवरती जा जी छोटी असेल, जिथे फक्त घरगुती कांडप किंवा घरगुती गिरणी असते ना तिथे जा. म्हणजे हे आपलं जे पीठ आहे ना ते अगदी परफेक्ट तयार होतं. तर आता आपलं हे पीठ मी दळून आणलेलं आहे आणि आता हे उकडीचं पीठ आपण बाजूला ठेवू आणि सगळ्यात आधी या आपल्या उकडीच्या मोदकांचं सारण करायला घेऊ. तर सगळ्यात आधी आपण नारळ फोडू. तर नारळ कसा फोडायचा हे बघा. जेव्हा आपल्याला नारळ खवायचा असतो ना तर त्याला 2 वाटीच्या अशा आकारामध्ये फोडायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, जसं मी इथे दाखवत आहे ना त्या पद्धतीने फोडायचं आहे. तर हातात घ्यायचा हा नारळ आणि त्याला असं चारही कडून म्हणजे पूर्ण गोलाकार एकाच डिरेक्शनला असं मारत राहायचं. म्हणजे काय होतं, फक्त मध्ये-मध्ये मारायचं. म्हणजे मध्ये-मध्ये जेव्हा तो फुटतो तर गोलाकार आपण त्याला मारत राहिलं की मग बरोबर मधून फुटतो आणि एका नारळाचे बरोबर सारखे 2 भाग तयार होतात. तर हे बघा दिसतंय ना, असेच मी फोडून घेतले आणि असे 2 भाग आपले तयार झालेले आहे. आता असा जो नारळ असतो त्याला खवता चांगलं येतं, म्हणजे त्याला व्यवस्थित पकडता येतं ना म्हणून. आणि आता या नारळामधून जे काही पाणी निघालं ते मी आणि आयुषनी एन्जॉय केलं. तर हे नारळाचं पाणी ना इतकं गोड होतं आणि नारळ पण चवीला इतका गोड होता. आता आमचं हे पाणी पिऊन झालं. त्यानंतर हा जो नारळ आपण फोडून घेतलेला आहे तर त्याला असं गॅसवर ठेवायचं. म्हणजे त्या शिरा ज्या असतात ना मागच्या, तर ते कसे त्याचे कचरा वगैरे जो असतो ना तो पडतो. म्हणजे जेव्हा आपण नारळ खवतो ना, जसं मी तुम्हाला दाखवेल, त्याला आपण हात पकडला की ते खाली पडत राहतं आणि ते जे नारळाचं जे असतं तर ते सगळं आपल्या या खवलेल्या नारळामध्ये पडतं आणि मग ते चांगलं दिसत नाही आणि ते कडक सुद्धा लागतं. म्हणून काय करायचं, असं थोडंसं जाळून घेतलं की मग ते मागचं जे आहे ते पूर्ण निघून जातं आणि त्याला थोडंसं धुवून पण घ्यायचं. म्हणजे एकदम क्लीन स्वच्छ होऊन जातं आणि मग त्याला आपण हात पकडला ना तरीही ते त्याचा कचरा वगैरे जो असतो ब्राऊन कलरचा म्हणजे नारळाचं, तर ते पडणार नाही. तर हे बघा या पद्धतीने मी हे खवून घेत आहे. जसं ट्रेडिशनल पद्धत आहे त्या पद्धतीने मी खवून घेते. ही वेळी आहे माझ्याकडे, म्हणजे माझ्या शेजारच्या काकूंकडून मी आणते. जेव्हा जेव्हा मला नारळ खवायचं असेल मी त्यांच्याकडून ही वेळी घेऊन येते. आणि आजकाल बाजारामध्ये बऱ्याच मशीन्स वगैरे पण आलेले आहे. इलेक्ट्रिक मशीन आहे किंवा हाताने फिरवलं आणि असा नारळ ठेवला बाजूला की तो असं ऑटोमॅटिक त्यातलं जे नारळाचा चव आहे तो निघून येतो. तर आपलं हे खवून झालेलं आहे. आता मी इथे एक कढई ठेवली. यामध्ये 2 टेबलस्पून तूप घातलं. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून खसखस घातली. ती अर्धा मिनिटं परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये काजू आणि बदाम अगदी बारीक करून घेतले आहेत, ते पण यामध्ये परतवून घेऊ.
तर कमी गॅसवर अर्धा 1 मिनिटाला परतवून घ्यायचं आणि हे काजू बदाम आहे ना ते घालणं ऑप्शनल आहे, पण जर तुम्ही घालाल तर चव तर छान येते, पण अगदी बारीक करून घाला. कारण जेव्हा आपण मोदक भरतो तर मोदकाचं सारण बाहेर येऊ नये किंवा मग या ड्रायफ्रुट्सनी ते जे आवरण आहे तर ते फुटू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणूनच अगदी बारीक करून घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर जे आपण नारळ खवून घेतलेलं होतं, तर हा नारळाचा चव यामध्ये घालू. इथे हा नारळाचा चव 1 कप झालेला आहे, तर एवढाच मी घालत आहे. आता आपण हा कमी गॅसवर 2 मिनिटं छान परतवून घेऊ किंवा अगदी थोडासा कोरडा होतपर्यंत परतवून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं, जेव्हा आपण यामध्ये गूळ घालतो आणि जेव्हा आपण मोदक तयार करतो, तर जर हे खूप असं ओलं असेल ना, तर त्यातलं सारण आहे ते जे बाहेर निघू शकतं किंवा जेव्हा आपण त्याला परत गरम करतो, तर त्यातलं सगळं पाणी-पाणी होतं. तर ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. आणि मला असं वाटतं हे मोदक करताना मी भरपूर टिप्स तुम्हाला सांगत आहे. तर या महत्त्वाच्या टिप आहे म्हणून कदाचित मी तुम्हाला सांगत आहे. पण जर या सगळ्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या आहे आणि जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला आपण आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. तर इथे बोलता-बोलता मी अर्धा कप यामध्ये गूळ सुद्धा घातलेला आहे. आपला नारळाचा चव हा 1 कप होता, त्यासाठी अर्धा कप इतकं गूळ परफेक्ट प्रमाण आहे. खूप गोड होत नाही किंवा खूप कमी गोड सुद्धा होत नाही. जर तुम्हाला थोडासा गोड जास्त आवडत असेल ना, तरी तुम्ही थोडं 1-2 टेबलस्पून इतका गूळ परत घालू शकता. पण इतकं हे जे प्रमाण आहे ना, ते अगदी परफेक्ट आहे. आता हा गूळ पूर्ण वितळतपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला छान भाजून घ्यायचं आहे. हे बघा 2-3 मिनिटं छान मी परतवून घेतलं आणि हे पण गूळ चांगलं वितळून झाल्यानंतर थोडंसं हे ड्राय झालेलं आहे. इतपतच आपल्याला हे परत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये 2-3 वेलची अशी कुटून घेतली, ती यामध्ये घातली आणि हे छान मिक्स करून घेऊ. तर आपलं हे उकडीच्या मोदकाचं सारण तयार आहे. आता आवरण करायला घेऊ. तर जे आपण पीठ दळून आणलेलं आहे, यापैकी मी 1.5 कप इतकं पीठ घेते. मी इथे 1.5 कप घेतलेलं आहे, पण मला तेवढं नाही लागलं. तर मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल, की 1 कप जर तुमचं सारण असेल म्हणजे 1 कप आपलं नारळाचं चव असेल ना, तर 1 कप इतकंच ही मोदकाची पिठी घ्या किंवा हे मोदकाचं पीठ घ्या आणि इथे जे मी काही प्रमाण सांगत आहे, हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला रेसिपी सांगता-सांगता नसेल जमत, तर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलाय. खाली तुम्ही बघू शकता. तिथून तुम्ही सगळं कॉपी करून घेऊ शकता किंवा त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता या मोदकाची पारी करायला घेऊ. तर त्यासाठी मी इथे 1.5 कप इतकं पाणी घेतलं. आता जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं. इथे बरेच जण किंवा मी सुद्धा कधी-कधी दूध पण ॲड करते. पण आज मी अजिबात दुधाचा वापर न करता ही पिठी करणार आहे. तरीही तुम्ही बघू शकता इतकी मऊसूत आणि लुसलुशीत आपली ही मोदकाची पिठी किंवा मोदकाचं जी पारी आहे ती तयार झालेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं आणि नंतर झाल्यानंतर सुद्धा दाखवेल. आणि आपल्या या पारीला चांगली टेस्ट यावी म्हणून मी थोडंसं मीठ घातलं आणि थोडीशी साखर सुद्धा घातलेली आहे. म्हणजे वरची जी पारी आहे ती अजिबातच कमी गोड किंवा अशी सपक लागण्यापेक्षा मीठ पण घालायचं, त्याने चव वाढते आणि थोडीशी साखर घातली की त्या पारीला पण छान टेस्ट येते. आणि महत्त्वाचं म्हणजे साखर घातल्यामुळे त्याला थोडीशी लवचिकता सुद्धा येते. त्यानंतर 1 टेबलस्पून तूप यामध्ये घालू म्हणजे ही जी पारी आहे ती छान एकजीव होते, चमकते, त्याला ग्लेज येतो आणि जेव्हा आपण त्याचे मोदक करायला घेतो तर ती पारी अजिबात तुटत सुद्धा नाही. तर ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. तर हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण हे जे पीठ काढून घेतलं होतं हे यामध्ये घालू आणि अशा चमच्याने याला छान मिक्स करू. मिक्स करताना हे जे लम्प्स आहे किंवा हे जे गडे आहे हे सगळे मोडत याला छान मिक्स करू. एकदा चांगले मिक्स झाले, की आता यावरती झाकण ठेवू आणि गॅस बंद करून देऊ. गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिटं याला आपण झाकून ठेवू. तर हे बघा 10 मिनिटं झालेले आहे आणि ही पिठी अजूनही गरम आहे. याचं झाकण उघडू आणि ही पिठी या मोठ्या परातीवर घालू
आणि अशी वाटी वगैरे घ्यायची आणि त्याने छान मॅश करून घ्यायचं. आता हे अतिशय गरम आहे, त्यामुळे आपण असं वाटीने करायचं आणि क्वांटिटी जास्त असेल ना, तर तुम्ही तांब्या वगैरे घ्यायचा आणि त्याने करायचं, पटपट होतं. कारण जास्त आपल्याला याला थंड करून घ्यायचं नाहीये. गरम असतानाच याला छान मळून घ्यायचं. तर आता हाताला सोसवेल इथपर्यंत आपण याच्याने करू आणि त्यानंतर आपण हाताने करायचं आणि हाताने पण परत छान याला मळून घ्यायचं. तर हाताने मळताना मी छान मळून घेतल्यानंतर परत थोडंसं तूप लावून याला मळून घेतलं. अगदी 1 चमचा तूप लावून. एकदम छान असा ग्लेज आणि मस्त चकाकी आली आहे आपल्या या पिठाला. आता आपण याचे मोदक करायला घेऊ. तर आज मी या पिठाचे 11 मोदक करण्याचा प्रयत्न करणार आहे. 11 मोदक झाले पण असते, पण मी जरा मोठे केले आहे, तर 10च झाले आहे. पण इतक्या प्रमाणामध्ये 11 मोदक आरामात तयार होतात. तुम्ही काय करा, याचे पहिलेच गोळे तयार करून घ्या आणि त्यानंतर याला आपण पुढे करूया. तर आता याचे छोटे गोळे तयार करून घेऊ. तर लिंबाचा आकार जेवढा असतो ना, म्हणजे मीडियम साईजचा लिंबू असतो, तर तेवढ्या आकाराचा मी इथे गोळा करून घेतला आणि असेच याच पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतले. तर एवढ्या प्रमाणामध्ये 11 मोदक तयार होतात आणि याला या पद्धतीने लाटून घेतलं. जर चिटकत असेल ना, तर थोडासा तुपाचा हात लावायचा आणि छान लाटून घ्यायचं. पीठ वगैरे लावायचं नाही. तुपाने पण व्यवस्थित लाटलं जातं आणि अजिबात चिटकत नाही. हे तुम्हाला हाताने असे जसं आपण चपातीसाठी करतो ना, त्या पद्धतीने पसरवता आलं तसंही केलं तरीही चालेल. मी आज लाटून यासाठी करत आहे, कारण जर लाटून केलं ना, तर ही जी पारी आहे ती अगदी एकसारखी होते आणि छान पातळ लाटली जाते. त्याच्यामुळे जेव्हा आपण मोदक खातो, तर खूप पीठ खाल्ल्यासारखं लागत नाही. या पद्धतीने छान मी पाकळ्या तयार करून घेतल्या आणि एक वाटीसारखा आकार याला आलेला आहे. आता यामध्ये सारण भरूया. तर इथे जेवढा आपण गोळा घेतला ना, तर त्याच्यासाठी फक्त 1 चमचा सारण टाका. जास्त भरू नका. म्हणजे व्यवस्थित बंद होईल इथपर्यंतच घालायचं आहे. खूप वरती घालायचं नाही. मी इथे आपला नेहमीचा जो नाश्त्याचा चमचा असतो, त्याने 1 चमचा यामध्ये घातलं आणि याला या पद्धतीने बंद करत आहे. तर हे बघा, किती ईझी आहे. खरं सांगायचं ना, मला पण म्हणजे हे जे उकडीचे मोदक आहेत ते अजिबात जमत नव्हते. पण प्रॅक्टिस करून, करून आता हे मला जमायला लागलेले आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर मी आधी पण माझ्या जुन्या चॅनलमध्ये मी याची रेसिपी शेअर केली, पण मला तेवढा कॉन्फिडन्सच नव्हता, की मला पाकळ्या करता येईल. म्हणून मी मस्त साचा विकत घेतला आणि त्या साच्यामध्ये हे केलेले होते. पण कुठेतरी मलाच असं वाटायला लागलं, की उकडीचे मोदक जर करायचे असेल, तर साच्यामध्ये नाही करायला पाहिजे. आपण पाकळ्या करण्याचा प्रयत्न करू. तर मी घरी 3 ते 4 वेळा हे मोदक तयार केलेले आहेत. चुकता, चुकता, चुकता आज मी हे तुमच्या समोर अगदी परफेक्ट असे उकडीचे मोदकांची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता, जर मी शिकू शकते, तर तुम्ही सुद्धा शिकू शकता आणि जर माझे जे व्ह्यूअर्स आहे ना, ते थोडेसे 40 प्लस 50 वगैरे आहेत, त्यांना हे उकडीचे मोदक येतही असेल किंवा जर नसेल येत, कारण स्पेशली कसं असतं विदर्भामध्ये वगैरे आणि या साईडला इकडे मधल्या पट्ट्यामध्ये, महाराष्ट्रातल्या मधल्या पट्ट्यामध्ये उकडीचे मोदक केले जात नाही. कोकण भागात, मुंबई भागात, पुण्यासारख्या शहरांमध्ये इकडे हे उकडीचे मोदक केले जातात. पण तिकडे केले जात नाही, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी मी शेअर करत आहे. ज्यांना येत नाही आणि शिकण्याची इच्छा तर आहे, तर मी तुम्हाला सांगितलं ना, की मला पण काही येत नव्हतं, पण आता हळू हे सगळं यायला लागलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा उकडीचा मोदक तयार झालेला आहे. यावरती हे केशरच्या काड्या लावू, 1-2 लावायच्या आणि याला उकडून घेऊ. तर उकडायला मी इथे स्टीमर गरम करायला ठेवलेला आहे आणि छान गरम झाल्यानंतर यामध्ये हे मोदक ठेवू आणि हाय फ्लेमवर फक्त 7 ते 8 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं याला वाफ काढून घेऊ. तर हे बघा 10 मिनिटं झालेले आहे आणि आपले हे उकडीचे मोदक तयार आहे. दिसतंय ना किती सुंदर आणि हे थोडेसे फुलतात, त्याच्यामुळे तुम्ही थोडं दूर-दूर ठेवा, म्हणजे त्यांना फुलायला, थोडंसं फुगायला जागा मिळेल. तर हे बघा किती सुंदर दिसत आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि सर्व्ह करू. तर बघितलात ना किती सुंदर आपले हे मोदक तयार झालेले आहे आणि अगदी सुंदर मऊसूद आणि तुम्ही बघू शकता कळ्या किती सुंदर आलेल्या आहे आणि आपण एवढं स्टीम केल्यानंतर सुद्धा ते अजिबात फाटलेले नाहीये, म्हणजे त्याचा अर्थ आपले जे पीठ आहे मोदकाचं ते
अगदी परफेक्ट आहे. मी इथे जे प्रमाण सांगितलं आहे, ज्या स्टेप्स सांगितल्या आहे, ते फॉलो करा आणि जो आपण तांदूळ वगैरे वापरलेला आहे ना, तर तोच वापरा किंवा जर हे सगळं करायचं नसेल, तर तुम्ही बाजारामध्ये उकडीच्या मोदकाचं पीठ पण मिळतं, ते पण आणून केलं तरीही चालेल. अ, पण त्याचे कसे होतात मला माहिती नाही, कारण मी कधीच ते पीठ आणून हे मोदक केले नाहीये. मी नेहमीच जेव्हा मोदक करायचे असेल ना, हे उकडीचे मोदक करताना मी हे पीठ दळते घरीच, म्हणजे घरच्या गरगंटीवरती दळते आणि नंतरच हे मोदक करायला घेते. तर तुम्ही बघू शकता सुंदर, सुबक, मऊसूद असे आपले हे मोदक तयार आहे. हा मोदक मस्त फोडायचा, त्यावरती तुपाची धार टाकायची आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नैवेद्य द्यायचं आणि त्यानंतर आपण हे एन्जॉय करायचं. तर अशा गरमागरम या मोदकावरती मस्त ही तुपाची धार घालून खूप सुंदर लागतं. यामध्ये तूप घालून हे जे मोदक आहे ना, ती खाण्याची प्रथा आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असंच खाल्लं जातं आणि मला पर्सनली हे उकडीचे मोदक अतिशय आवडतात. तर चला, गणपती बाप्पांचं आगमन होणारच आहे आणि त्यासाठीची आपली ही सगळी तयारी सुरू आहे. तर या गणेश चतुर्थीला हे उकडीचे मोदक एकदा नक्की करून बघा. माझ्या या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बघितलंत किती सुंदर आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहे. गणपती बाप्पांसाठी हे उकडीचे मोदक आपण तयार करतो. याच पद्धतीने बऱ्याच प्रकारचे मोदक पण मी या आपल्या या चॅनलमध्ये शेअर करणार आहे. तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे छान छान मोदकांच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आजची ही सुंदर, सुबक उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.